घेऊन द्यायचे, आपणच खुर्च्या घेऊन द्यायच्या, आपणच आता जे कार्यक्रम, आता उद्या मला वाटतं नागपूरमध्ये कार्यक्रम आहेत, सगळं आपणच घेऊन द्यायचं. माणसं आहे आपणच भाड्यानं बोलवायचे, आपणच सत्कार करून घ्यायचा आणि मी आमदार म्हणून मिरवायचं. लाथ मारावा त्या आमदार केला. तुम्ही पैसे देऊन लोक जमवित आहात असा तुमच्या स्पर्धकाकडून तुमच्यावरती आरोप केला जातो. स्पर्धकाला बोलायला विषय नाही. आता कार्यकर्ते आले, तुम्ही उद्या म्हणताल ह्यांना पैसे देऊन प्रवेश केला, त्यांच्या कुवतीप्रमाणे ते विचार करते. तुम्ही शहानिशा करा ना, काय ते होय, तुम्ही शहानिशा करा ना. तुम्हीच रोज आमच्या संघ राहता. विरोधकाला काय आता बहुत फार काही मुद्दे राहिले नाहीत. आता एक छोटासा केवलवानी प्रश्न आहे, असं कसं घडतंय मला सांगा ना. आम्ही जर उद्या म्हणलं गायकवाड विकत गेलाय विनायक पाटलाकडं किंवा कुण्या विरोधी पक्षाकडे, मग जाता येता का तुम्ही? सगळ्याच्या कार्यक्रमाला तुम्हाला जावं लागतंय. मग असं म्हणतील का गायकवाड माझ्याकडे आले म्हणजे पेट निवडून झाले म्हणून? नाही ना. मला विश्वास आहे तुम्ही तुमचं काम करता आणि आमचं काम करता. तुम्ही विचारा ना लोकाला, तुम्ही भाडं घेतलंय का, असं काही मजुरी दिली का? असं नाही. मग आता किवलं आणि प्रयत्न आरोप करणे, ह्याच्यावर आरोप होणारच. हजार 2,000 लोक आपल्या साध्या कार्यक्रमाला या ठिकाणी बोलावलेत आणि आमदार गेल्याच्या नंतर गुत्तेदाराशिवाय उद्या मला त्याला जाहीरपणाने या ठिकाणी सांगायचं, गुत्तेदार प्रकल्पचे सोडून तुम्ही 10 माणसं तुमच्या कार्यक्रमाला आणून दाखवा. तुमचं या ठिकाणी जाहीरपणे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. रावणाचा हे वंशज आहे, मायावी रूप घेऊनच काहीतरी नाटक करणार आहे. आता सावध राहा सगळ्यांनी. आवाज बहुजनांचा.